हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. मुलगा वयात येताना ह्या सिरीजची आज आपण सुरुवात करतो. मुलगा स्पेसिफिकली आपण जेव्हा म्हणतो, फिजिकल चेंजेस तर आहेतच, ग्रोथ, बॉडी हेअरची ग्रोथ होणं, जेनेटिक्सची ग्रोथ होणं, आवाजात बदल होणं, थोडं मस्क्युलाईन होणं, छान उंची वाढणं आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होणं, स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी प्युबर्टीमध्ये सुरू होतात, टीनेजमध्ये सुरू होतात. पण आपल्याकडं मुलगा वयात येताना हा मी स्पेसिफिक टॉपिक वेगळा ह्याच्यासाठी घेतलाय, कारण आपल्याकडं मुलग्याची अपब्रिंगिंग, एखादा आपल्या घरी राजा जन्माला आलाय आणि आपण त्याचे सगळे सेवक आहे आणि आपण सगळी त्याची अशी उसाभर करायला पाहिजे, ह्या पद्धतीनं अजूनही होती. कोणत्याही पॅरेंट्सना आपल्या घरी पहिला मुलगा जन्माला यावं ही टेंडन्सी अजूनही 99.99% आहे. ही ग्राउंड रियालिटी आहे. तुम्ही कितीही डिनाय करा, पण हेच खरं आहे. मुलगा झाला की कणभर जास्त आनंद होतो. मग हा कणभर जास्त झालेला आनंद खूप वर्ष टिकतो आणि मग टीनेजमध्ये तो ब्रेक होतो. कशासाठी? जेव्हा आपल्या घरी, कुणाच्याही घरी मुलगा जन्माला येतो तेव्हा तो जास्त प्रिव्हिलेज्ड असतो. त्याला कुठलीही गोष्ट जास्त पद्धतीनं मिळते, त्याच्या कुठल्याही गोष्टीचं जास्त कौतुक होतं आणि पॅरेंट्सच्या लक्षात येत नाही की टीनेजमध्ये होणाऱ्या कॉन्फ्लिक्टचे बीज आत्ता आपण रोवतो. हे कशासाठी मी सांगतेय? जेव्हा बाळाची आयडेंटिटी एवढीशी बनायला सुरुवात होती, कधी एक साधारण 1.5-2 वर्षाचं झाल्यावर त्याचं त्याला चालता येत असतं, त्याचं त्याला काहीतरी पाणी दे, खाऊ दे हे मागता येत असतं आणि त्याला माहीत असतं की मी जर रडलो, मी जर इथं असं झोपलो किंवा मी जर तोंडात घास धरून ठेवला तर माझे पॅरेंट्स जे सांगेल ते ऐकतं. आणि तेव्हा आपण एका वेगळ्या गुडी स्टेजमध्ये असतो की आपलं छोटंसं बाळ आहे, मग ते खाऊ दे, मग त्याच्यासाठी मी टीव्ही लावतो, अरे ते किती रडते, मग मी त्याच्यासाठी एक खेळणं घेतो आणि मग त्याचे टँट्रम्स असतात ना, त्याचं खूप कौतुक व्हायला लागतं. नाही तो खूप हट्टी आहे, त्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच. ही गोष्ट इतक्या कौतुकानं सांगितली जाते आणि हळूहळू आपल्याला सुद्धा त्याचं कौतुक वाटायला लागतं की नाही तो खूप हट्टी आहे. आणि मग हट्टीचं हळूहळू रूपांतर रागीटपणा ह्या गोष्टीमध्ये व्हायला लागतं. मग अजूनही तुम्ही अनेक घरामध्ये बघत असाल, अनेक घरामध्ये अजूनही हे चित्र आहे. तो खूप रागीट आहे, त्याला कोणी काही बोलू नका, तो खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, तो काही करेल. हे कितव्या वर्षाच्या मुलाबद्दल बोललं जातं? 6-7 वर्षाच्या मुलाबद्दल बोललं जातं. तो काय करतो मुलगा? मॉलमध्ये असेल तर मॉलमध्ये झोपून जातो, मोठमोठ्यानं ओरडतो किंवा जेवत नाही, खात नाही. 6व्या-7व्या वर्षी हे तुमचं ब्लॅकमेलिंग सुरू होतं आणि तुम्हाला त्याचं कौतुक वाटतं का? तुमचं अलोन चाइल्ड आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि मग तुम्हाला तो एक मीडिया आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला दाखवायचे की आम्ही किती छान, वी आर डुईंग सो वेल. आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी मग पाहिजे ते टॉईज, पाहिजे ते कपडे, पाहिजे त्या बाईक्स आणि पाहिजे ते गिफ्ट्स, सगळं पाहिजे ते मिळायला सुरुवात होतं. कारण तुम्ही काय म्हणता, मग कुणाला आम्ही कुणावर खर्च करणार? दॅट इज फाईन. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू ॲडअप व्हायला लागतात. त्यासाठी मला तुम्हाला 2 एक्झाम्पल द्यायचे लहान मुलांची असताना. माझ्याकडे एक पेशंट आहे एक्झिमाचा, ज्याचा एक्झिमा शुगर आणि मिल्कमुळं फ्लेअर अप होतो. तर त्याची आई त्याला रोज चॉकलेट मिल्कशेक घरी बनवून द्यायची, घरचं दूध आणि त्याच्यामध्ये चॉकलेट ड्रिंक आणि ते मिक्स करून त्याचा शेक बनवून द्यायची. तर त्यांना मी म्हटलं तुम्ही हळूहळू हे कमी करा, एकदम बंद होणार नाही कुठलीही सवय, एक साधारण 1 आठवड्याभरात 2 आठवड्यात तुम्ही हळूहळू बंद करा. आणि मग त्या मुलाचा असा एक फॅन्सी कप होता, साधारण याच्यापेक्षा मोठा, आणि त्याला तेवढं ते दूध प्यायची सवय झाली होती. आणि शुगर इज वन ऑफ द कॉज, आपण फूडमध्ये बोलणारच आहे, पण ओव्हर अलर्टनेस आणि ADHDचं शुगर हे एक कॉज आहे. आणि त्याच्यामुळे तो असं स्टिम्युलेट व्हायचा आणि त्याला त्या शुगरची आणि त्या दुधाची सवय झालेली होती. इट इज अ काइंड ऑफ ॲडिक्शन. आणि कमी करा म्हटल्यानंतर त्यावेळी 4 दिवसांनी माझ्याकडे आल्या. मला वाटलं काही त्रास होत असेल म्हणून आले असतील, तर तो छोटा मुलगा आणि आई वडील आले होते. ते म्हणले मॅडम हा दूध प्यायचं बंद नाही करत आहे. मी म्हटलं का? हळूहळू तुम्ही कमी करा. नाही म्हटलं, त्याचा तो कप आहे ना, त्याच्यापेक्षा नेहमीच्या क्वांटिटीपेक्षा कमी दिला ना, तो कप असा टाकून देतो, तो असं ओतून देतो, तो कुठं असेल तिथं फेकून देतो. आणि हे त्याचे आई वडील अतिशय आनंदानं आणि अतिशय अभिमानानं सांगत होते आणि तो मुलगा ते बघत होता. दुसरी एक गोष्ट आहे, 4 वर्षाचा मुलगा, माझ्या मुलगाच्याच क्लासमधला दुसरा मुलगा, त्याची आई आणि मी थांबलेलो बोलत. तर त्याची आई मला एकदा कौतुकानं म्हणाली की आमच्या घरात समजा शिळीपोळी जर वाढली सकाळची, एक आरती सत्कार काय, तर अशी उचलून टाकून देतं ताटातून बाहेर.
मी म्हटलं तू ह्याच्याबद्दल कौतुकानं का सांगतेस? नाही म्हणले आमच्या सवयच नाही ना अशी मुलांना असं शिळं वगैरे द्यायची किंवा काय द्यायची. मग मी म्हटलं तुला याचा पुढं त्रास होणार? नाही म्हणले आमच्या सगळ्या पुरुषांना आम्ही कुणीच काहीच शिळं किंवा असं काही देत नाही. मी म्हटलं शिळं म्हणजे काय? सकाळचं संध्याकाळी खाताय ते पण चतकोरभर? नाही आम्ही देत नाही, आमच्या शिळं फक्त बायकाच खातात. मी स्वतःला खाली करताय आणि तो पुरुष आहे म्हणून यू आर कीपिंग हिम ऑन अ हायर चेअर. आणि मग ह्या ठिकाणी मेल इगो जो प्रकार आहे हा तुम्ही बायका डेव्हलप करताय, घरातले लोक डेव्हलप करताय. आणि जेव्हा तो मुलगा जोपर्यंत तुम्हाला हँडल करता येतो तोपर्यंत तुम्ही हँडल करू शकताय. आणि जेव्हा तो मुलगा फिजिकली तुमच्या बरोबरीनं रादर तुमच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होतो, 12, 13, 14 वर्षाचा जसा होत जाईल, जेव्हा त्यांना कळतं की हे जग घरातलं जे सगळं जग आहे त्याचा मध्य मी आहे, माझ्या भोवती हे घर फिरतंय, तेव्हा ही विल स्टार्ट टू मॅनिप्युलेट. मग तेव्हा तुमची चिडचिड काय होते? आधी का चिडचिड होत नव्हती तुमची? कारण आता तुम्ही त्याला खोटं सांगून काहीतरी फसवू शकत नाही. आता तुम्ही फिजिकली त्याला कंट्रोल करू शकत नाही. आता तुम्ही सुद्धा 10, 12, 15 वर्षांनी म्हातारे झालेला आहात. तुमच्यात तेवढी मेंटल कपॅसिटी नाही आहे आणि तुम्हाला त्याचं फ्युचर दिसतंय. तो मुलगा जेव्हा ग्लास ओतत होता दुधाचा तेव्हा त्याला त्याचं काही फार फ्युचर वगैरे दिसत नव्हतं. तेव्हाच त्यांनी त्याला जर रागवून समजावून व्यवस्थित केलं असतं तर आज मे बी त्या मुलानं भरलेलं ताट घरात जेवायचं वाढलेलं असताना मी हे खाणार नाही, मला बाहेरून काहीतरी ऑर्डर कर, हे त्यांना म्हणायचं धाडस केलं नसतं. आणि मग इथं कॉन्फ्लिक्ट सुरू होतं. मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? पॅरेंटिंग हे रोजच्या रोजची गोष्ट आहे. पॅरेंटिंग अचानक तुमची मुलं टीनमध्ये असताना तुम्ही स्वतःही तसे बनवू शकत नाही आणि तो मुलगाही बेंड होऊ शकत नाही, कारण तो एका वेगळ्या स्टेजमध्ये ना लहान मूल ना मोठा मुलगा. त्यामुळं पॅरेंटिंग मुलग्याचं स्पेसिफिकली फ्रॉम डे 1 तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की तो सामान्य जसं जर चूक झाली तर त्याला समजावून सांगून रागवून जी काही त्यावेळेची गरज असेल त्यावेळेस चूक त्याला समजावून देणं. जर काही चांगलं असेल तर अर्थातच छान पद्धतीनं कॉम्प्लिमेंट करणं. हे साधं सिंपल जे पॅरेंटिंगचं सूत्र आहे हे जरी तुम्ही पाळलं तरीही तुमचा मुलगा जे आपण म्हणतो की हे जे अँगर इश्यूज आहेत किंवा ब्लॅकमेलिंग आहे किंवा मला हे केलंस तर मी हे करणार, तू हे दिलंस तर मी अभ्यास करणार, तू हे केलंस तर मी क्लासला जाणार, ह्या गोष्टी होणार नाहीत आणि कॉन्फ्लिक्ट होणार. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मुलगा जो असतो तो आपल्या वडिलांकडे बघत असतो एक आयडल म्हणून. आणि एक साधारण 7, 8, 9 वर्षापर्यंत त्याला काही असं फारसं कळत नसतं कारण बाहेरचं फारसं जग काही बघितलेलं नसतं. आणि आपल्याकडं अजूनही वडील फारसे मुलाच्या किंवा मुलीच्या अपब्रिंगिंगमध्ये फारसं कॉन्ट्रीब्युशन देत नाही. फक्त एक पैसे कमवायचे आणि कधीतरी एक टाइम स्पेंड करायचा एवढंच बेसिक पॅरेंटिंग अजूनही वडील करतात. मग याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या टीन मुलांना तुमच्याशी उद्या कम्युनिकेशन करावं वाटत असेल तर तुम्हाला लहानपणीपासून त्याच्याबरोबर खेळायला पाहिजे. लहानपणीपासून तुमच्या ऑफिसमधल्या असलेल्या नसलेल्या गमती जमती तुम्हाला सांगायला पाहिजेत. जे काही डे टू डे लाईफ आहे ते तुमचं टेबलवर किंवा कधीही तुमच्या तुमचा फॅमिली टाईम 15-20 मिनिटाचा, जास्त कोणीही तुम्हाला काही सांगत नाही आहे तेवढा तुमचा स्पेंड व्हायला पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुम्ही चांगले सीड्स तुम्ही हे करताय की ज्याच्यामुळं पुढं तुम्हाला टीनेजमध्ये छान पद्धतीचं त्याचं रोपटं दिसणार आहे. का? कारण जेव्हा मुलाला कम्फर्ट असतो की मी माझ्या आईवडिलांबरोबर सगळं डिस्कस करू शकतो तेव्हा तो मुलगा वडिलांना डेफिनेटली त्याला ज्या गोष्टी आहेत ते सांगेल. फादर आपले वडील दिसतात कसे, ते स्वच्छ राहतात का, त्यांची ड्रेसिंग स्टाईल काय आहे, त्यांची घरात आईशी इतरांशी बोलण्याची काय पद्धत आहे, ते घरात इतरांना कसे ट्रीट करतायत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलामध्ये आहे तशा उतरतात. एवढं फक्त लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं बिहेव करा. आणि तिसरी दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आता आपण वडिलांबद्दल बोललो, आपण जरा आईबद्दल बोलू. मुलगा आणि आईला असं वाटतं की माझा मुलगा म्हणजे आता राजपुत्रच आणि आता तो जगावरच राज्य करणार आणि मग मी त्याच्या मागची सर्वेसर्वा असणार, असं प्रत्येक आईला वाटतं. असं वाटण्याची काही गरज नाही आहे. इतर मुलांसारखाच सर्वसामान्य तुमचा मुलगा आहे. एक्स्ट्रॉर्डनरी असेल तर तुम्हाला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे. हे मी कशासाठी सांगतेय? कारण जेव्हा वडील ही एक मेल फिगर आहे आणि त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि ते त्या दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या मुलाला गाईड करत असतात, हे करू नको म्हणत असतात, तेव्हा आई त्याच्या अपोजमध्ये जाऊन म्हणते काय होतंय केलं तर. ती त्याला हळूच पैसे देत असते, ती त्याला हळूच परमिशन देत असते
ती वडिलांच्या अपोजमध्ये जात असते. का तर स्वतः मी आई म्हणून किती चांगली हे दाखवण्याकरता. हे खरं आहे, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. आपल्याकडं आईचं खूप जास्त महिमामंडन केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. मी स्वतः आई आहे, आई करतेच, पण जेव्हा वडिलांचा रोल असतो तेव्हा वडिलांना त्यांचा रोल करू द्या. ते खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दोघंजणी जेव्हा पॅरेंट होता तेव्हा तुम्ही डे 1ला ठरवा की आपण दोघंजण एक युनिट आहे, आपण दोघंजण एक टीम आहे. आणि जेव्हा हे तुमच्या मुलांना खूप लहानपणापासून कळतं की नाही, बाबा नाही म्हणले तर आई पण नाही म्हणणार, जर आई होय म्हणली तर बाबा पण होय म्हणणार, ही गोष्ट जेव्हा त्या मुलाला लहानपणीपासून सिग्नल जातो तेव्हा तो असं एस्केप नाही बघत, अरे बाबा नाही म्हणले ना, मी आता आईला विचारतो, मी आईकडून काहीतरी घेतो, आई देईलच मला, कारण का आईचा मुलगा आहे. तर ह्या गोष्टी टाळा. मुलाचं पॅरेंटिंग जर नीट झालं तर 24-25 वर्षी यू आर फ्री. मुलाचं पॅरेंटिंग जर नीट झालं नाही तर यू आर स्लेव्ह. तुम्ही आयुष्यभर त्या मुलासाठी तुमचं आयुष्य खर्च होणार, तुमचा स्वतःचा आनंद आयुष्यातला जाणार, तुमची सोशल, तुमची इमोशनल, तुमची इकॉनॉमिकल सगळे स्टेटस पूर्णपणे ढासळणार. त्यामुळं पॅरेंटिंग डे 0पासून सुरू करा. वडील म्हणून तुम्ही तुम्हाला जसा तुमचा मुलगा पाहिजे तसे तुम्ही राहावा, आणि आई वडील हे एक युनिट राहावा. आणि आईनं जेव्हा फादर फिगर म्हणून काय करत असतं तेव्हा इंटरॅक्ट त्याच्यामध्ये पडू नका, त्याच्या अगेन्स्ट जाऊ नका. या गोष्टी आजपासून सुरू करा. नक्कीच तुमचं टीम पॅरेंटिंग खूप सुंदर होईल, ह्यात काही शंका नाही. उद्या आपण बघू फ्रेंड सर्कल, सोशल मीडियाबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.